अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच 28 ऑक्टोबर सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज दिवाळीतील पहिला दिवस आहे। बघाच वसुबारस आहे। वसुबारसापासून दिवाळीची खरी सुरुवात होते। प्रत्येक वर्षी वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि मग त्यानंतर दिवाळीचा पाडवा अशी सुरुवात होते। खरं तर वसुबारसाचा जो दिवस आहे हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात शुभ दिवस मानला जातो। या दिवशी आपण कामधेनूची म्हणजे गोमातेची आणि तिच्या वासराची एकत्रित पूजा अर्चा करतो। असंख्य लोक गोशाळेमध्ये जातात। बरीचशी लोक आपल्या घरामध्ये किंवा म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे गाईचा गोठा असेल तर तिथे जाऊन गोमातेची पूजा करतात। तर बरीचशी लोक अशी आहेत की ही लोक या दिवशी आपल्या घरामध्ये गोमातेची आणि तिच्या वासराची मूर्ती आणून किंवा एखादं चित्र रेखाटून रांगोळीने चित्र काढतात, कुणी पिठाने चित्र काढतात। तर हे चित्र काढून त्या गोमातेची पूजा करतात। म्हणजे आजचा जो दिवस आहे हा गोमातेची सेवा करण्यासाठी, गोमातेच्या पूजनासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। तसंच आजचा हा दिवस दीपदानासाठीही विशेष महत्त्वाचा आहे, कारण आज दिवाळीतील पहिला दिवस आहे। आज दिवाळीतील पहिला दिवा आहे। आता हा पहिला दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे, हे सगळं काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, आपल्याला आज संध्याकाळी 6 ते रात्री 9च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। आता आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये मातीची पंटी ही नक्कीच आणली असेल, कारण दिवाळीसाठी आपण त्याच पंत्या वापरतो। मग एक छानपैकी मातीची पंटी आपल्याला घ्यायची आहे। ठीक आहे, ही मातीची पंटी स्वच्छ आणि कोरी करकरीत असावी, कारण पहिला दिवा आपल्याला लावायचा आहे जो शुभ असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे। आता सगळ्यात अगोदर एक छोटी प्लेट घ्यायची। ताम्ह नसेल तुमच्याकडे पंचधातूचं किंवा तांब्याचं ते घेतलं तरीही चालेल, नसेल तर तुमच्याकडे स्टीलची प्लेट असेल, आता स्टीलची प्लेट प्रत्येकाकडे असते, ती घेतली तरीही चालेल। त्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिले हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, 4 टिंब आणि बाजूला 2-2 रेषा द्यायच्या। स्वस्तिक पूर्ण झालं की त्याच्या मध्यभागी थोड्याशा अक्षता, थोडेसे तांदूळ घालायचे आणि तांदळावरती एक चिमूटभर धने ठेवायचे। अख्खे व्यवस्थित असणारे जे धने असतात हे थोडेसे चिमूटभर धने त्या तांदळावरती ठेवायचे। आणि आता त्यावरती आपल्याला हा मातीचा दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला छान एक वात घालायची आहे। या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल, तूप किंवा तेल तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित म्हणजे पेटवायचा आहे। आता हा दिवा कुठे पेटवायचा लक्षात ठेवा। हा दिवा बघा, आता हा जो दिवा आहे हा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर, मुख्य उंबरठा जो असतो, आता हा मुख्य उंबरठा आहे, हा आतील भाग, हा बाहेरील भाग, तर मुख्य उंबरठ्याच्या वरती किंवा मग बाहेरून उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तो त्या प्लेट सहित तिथे ठेवायचा आहे। तिथे जिथे तुम्ही हा दिवा ठेवलेला आहे तिथे एक आसन घालून तुम्हाला त्या आसनावरती बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि त्या तिळामध्ये थोडीशी तुम्हाला हळद घालायची आहे। पांढरे तीळ हळदीत मिक्स करायचे आहेत। बघा, तीळ आणि हळद दोनही गोष्टी लक्ष्मीवर्धक आहेत, लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आहेत, घरामध्ये दैवी तत्वाचा वास ठेवणाऱ्या आहेत, घरामध्ये सकारात्मकता आणणाऱ्या आहेत। त्यामुळे हळद आणि त्यामध्ये घेतलेले पांढरे तीळ आपल्या हाताच्या 3 बोटांमध्ये थोडे घ्यायचे। आपल्या घरात सकारात्मकता येण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची। घरामध्ये अखंड स्वरूपाने आयु, आरोग्य, ऐश्वर्य राहण्यासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर ओम ह्रीं श्रीं लक्ष्मे नमः, ओम ह्रीं श्रीं गोमाताय नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मे नमः, ओम ह्रीं श्रीं गोमाताय नमः। गाईचं म्हणजे गोमातेचंही स्मरण करायचं, लक्ष्मीचंही स्मरण करायचं आणि हे तीळ जे आहेत ते त्या दिव्यात अर्पण करायचे। पुन्हा थोडे तीळ घ्यायचे, सेम याच पद्धतीने। असं तुम्हाला एकूण 11 चिमटी तीळ, 11 चिमटी तीळ म्हणजे 11 वेळा तुम्हाला थोडे ते हळदीत मिक्स केलेले तीळ स्मरण करत देवीचं आणि गोमातेचं तुम्हाला त्या
पंतीमध्ये घालायचं आहे। त्यानंतर ही जी पंती आहे ही आपल्याला तिथे प्रज्वलित ठेवायची आहे। लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार लावायचं नाही, बंद करायचं नाही। कमीत कमी 1 तास, फार फार 2 तास हा दिवा तिथे प्रज्वलित राहील, म्हणजे पेटता राहील, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। 1 ते 2 तास हा दिवा तिथे पेटता राहिला की त्यानंतर अगदी विझला तर तुम्ही घरामध्ये घेऊन येऊ शकतात। रात्रभर पेटता राहिला तरी चालेल, पण फार फार तर 2 तास तरी हा दिवा तिथे पेटता ठेवा। आता दिवा जेव्हा तुम्ही घरात आणाल, रात्री किंवा उद्याच्या दिवशी कधी, लक्षात ठेवा, मातीचा वगैरे म्हणजे मातीचा आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो घासण्यासाठी घेऊन टाका। त्यामध्ये घातलेले जे तीळ असतात हे निर्माल्यात टाकून द्या। मात्र त्या दिव्याच्या खाली ठेवलेले तांदूळ आणि धने या दोनही गोष्टी एका लाल रंगाच्या कापड्यात म्हणजे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं फडके घ्या, त्या फडक्यात त्या कापडामध्ये ह्या दोनही गोष्टी टाका, त्याला घट्ट गाठ मारा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी कुठल्याही गोमातेजवळ जा। कुठलीही गोशाळा असेल, गोमाता, उद्या लगेच शक्य नसेल, जेव्हा तुम्ही 8-15 दिवसात, 1 महिन्यात जेव्हा तुम्ही गोमातेजवळ जाल, जेव्हा तुमचा योग येईल तिथे जाण्याचा। कारण बऱ्याच वेळा काय होतं की गोमाता जवळ नसते, इच्छा खूप असते उपाय करायची पण गोमाता नसते, अगदी आमच्याकडेही तसंच आहे। तर गोमाता नसेल तर जेव्हा तुमचा तिथे जाण्याचा योग येईल तेव्हा ही पोटली तिथे घेऊन जायची आणि हे तांदूळ आणि ते धने गोमातेला खाऊ घालायचे। ज्या क्षणात गोमाता हे ग्रहण करेल, तुमची सेवा सिद्ध होईल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल, कामातील प्रत्येक अडथळा दूर होईल, संकट टळून जाईल आणि तुमच्यावरती नेहमी त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल। खूप साधा उपाय आहे, वर्षातून हा उपाय आपल्याला एकदाच करता येतो। मी प्रत्येक वर्षी हा उपाय करते, आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, प्रत्येकाने नक्की करा आणि आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।